नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन राठोड एज्युकेशन अँड क्रिएटिव्हिटी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील तिसरा धडा सजीवातील विविधता आणि त्यांचे वर्गीकरण पाहणार आहोत। डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग अँड देअर क्लासिफिकेशन। मित्रांनो, पृथ्वीची वेगवेगळी जी 3 आवरणे आहेत, तर त्या कोणकोणत्या आवरणामध्ये कोणकोणते सजीव आढळतात आठवते तुम्हाला? तर पहा, पहिल्या धड्यामध्ये आपण नैसर्गिक संसाधने यामध्ये हवा, पाणी आणि जमीन यामध्ये आपण पृथ्वीची 3 आवरणे पाहिलेली आहेत। कोणकोणती? लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड एटमॉस्फिअर। बरोबर, म्हणजे शिलावरण, जलावरण आणि वातावरण। आणि ह्या तीनही आवरणामध्ये सजीवांचं अस्तित्व आपण पाहिलेलं आहे। आणि सजीवांना हवा, पाणी, जमीन या तिन्हींची आवश्यकता असते। दुसऱ्या पाठात आपण काय पाहिलं? लिव्हिंग थिंग, सजीव सृष्टी। सजीव सृष्टी मध्ये काय काय येतं? मुख्यत्वे 2 भाग पडतात, एक प्राणी आणि वनस्पती। प्राणी आणि वनस्पती दोन्ही लिव्हिंग थिंग आहेत, सजीव आहेत। ठीक आहे, तर मग ह्या सजीवांची काय वैशिष्ट्ये आहेत? सजीव कोणते, निर्जीव कोणते, कसं ओळखायचं आपण? तर यासाठी प्राण्यांची, सजीवांची काही वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत। आपण 8 वैशिष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे। सजीवांना वाढ असते, त्याच्यानंतर त्यांना अन्नाची गरज असते, त्यानंतर रेस्पिरेशन, श्वसनाची आवश्यकता असते, उत्सर्जन त्याला आपण काय म्हणतो? एक्सक्रेशन, त्याच्यानंतर चेतना क्षमता आणि हालचाल म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मूव्हमेंट, त्यानंतर आहे रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन आणि ठराविक आयुर्मान, प्रत्येक सजीवाचे एक ठराविक आयुर्मान असतं। त्याच्यानंतर शेवटचं 8वं आहे पेशीमय संरचना म्हणजे सेल्युलर स्ट्रक्चर। ही प्राण्यांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत। तर आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात, लाखो प्रमाणात सजीव आहेत, तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपण सजीवांचे वर्गीकरण पाहणार आहोत। ठीक आहे, तर पाहूया आपण की पृथ्वीच्या अवतीभोवती वेगवेगळ्या वातावरणामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये सजीव आपल्याला आढळतात। तर शेजारी दिलेल्या चित्रामध्ये आपण पाहू शकता की अतिशय भिन्न परिस्थिती आहे आणि वेगवेगळ्या भिन्न परिस्थितीमध्येही सजीवांचे अस्तित्व टिकून आहे। का बरं टिकून आहे? की एखाद्या भौगोलिक परिस्थितीमध्ये सजीवांनी स्वतःमध्ये काही बदल घडवून आणलेले आहेत, म्हणजे ऍडजस्टमेंट केलेली आहे त्या वातावरणामध्ये राहण्यासाठी। आणि ही जी सजीवांची ऍडजस्ट करण्याची जी क्षमता आहे, त्यामुळे सजीव टिकून राहिलेला आहे। बघा, वाळवंटामध्ये काही वनस्पती वाढतात, काही उंठासारखे प्राणी राहतात। हिमालयीन प्रदेशामध्ये आपल्याला बघा काही केसाळ प्राणी आढळतात। तर ते तेथील वातावरणामध्ये ऍडजस्ट करण्यासाठी स्वतःच्या शरीरामध्ये घडवून आणलेला हा बदल आहे। आपल्याला अंटार्क्टिका प्रदेशामध्ये सुद्धा काही वनस्पती जीव आढळतात। तर त्या सजीवांनी स्वतःमध्ये त्याप्रमाणे बदल केलेले आहेत। लाखो प्रकारचे सजीव, लाखो प्रकारच्या वनस्पती आपल्याला पृथ्वी तलावर आणि पृथ्वीभोवतीच्या वातावरणामध्ये आढळून येतात। तर त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। मित्रांनो, आपल्या अवतीभोवती सर्व वनस्पती आणि प्राणी एकसारखे आहेत का? नक्कीच नाही। तर आपल्या आजूबाजूला वनस्पतीमध्ये विविधता आढळते, प्राण्यामध्ये विविधता आढळते। तर सर्वप्रथम आपण वनस्पतीतील विविधतेचा अभ्यास करूया। डायव्हर्सिटी इन प्लांट। तर मित्रांनो, आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळतात। काही ठिकाणी आपल्याला खुरट्या गवतासारख्या वनस्पती आढळतात, तर काही उंच डेरेदार वटवृक्षासारख्या वनस्पती आढळतात। काही वनस्पती पाण्याखाली वाढतात, तर काही वनस्पती पाण्यावर तरंगताना दिसतात। काही वनस्पती आपल्याला वाळवंटात सुद्धा वाढताना दिसतात। एवढेच नाही मित्रांनो, तर एका वनस्पतीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। जसे गुलाब, वेगवेगळ्या रंगाचे गुलाब आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर वेगवेगळ्या चवीचे आंबे आपल्याला पाहायला मिळतात। गव्हाचे आणि तांदळाचे तर कितीतरी प्रकार आहेत। तर मित्रांनो, काही वनस्पती बद्दल तर तुम्हाला खूपच गंमत वाटेल। काही वनस्पतींना मूळ नसतं, खोड नसतं, पाने नसतात। ह्या वनस्पती इतर वनस्पतींपेक्षा वेगळ्या असतात। जसे की बघा, बुरशी, अमरवेल या वनस्पती। तर चला तर या वनस्पतीतील विविधतेचा अभ्यास करूया। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात, ऑटोट्रॉफिक प्लांट। ठीक आहे, ज्याची उदाहरणं काय आपल्याला देता येईल? जास्वंद, डाळिंब, सदाफुली
बरोबर. आणि काही वनस्पती ह्या अन्नासाठी इतर वनस्पतींचाच अन्न म्हणून वापर करतात. त्यांना हेटेरोट्रॉफिक म्हणतात. ज्याच्यामध्ये उदाहरण देता येईल आपल्याला अमरवेल, बाणगुळ यासारख्या वेली. आणि त्यानंतर बघा, काही वनस्पती तर कीटकभक्षी आहेत. उदाहरणार्थ घटपर्णी सारख्या वनस्पती ह्या कीटकांनाच आपले अन्न म्हणून ग्रहण करतात. तर वेगवेगळ्या वनस्पतीचे वेगवेगळे अन्नाचे प्रकार पाहिले. आता आपण वनस्पतीची रचना पाहूया. द स्ट्रक्चर ऑफ प्लांट. जनरली द स्ट्रक्चर ऑफ प्लांट divided into two parts. First part is the stem which grow above the ground and second part is the root which grow below the ground surface. म्हणजे जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग आणि जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग. तर वनस्पतीचे प्रामुख्याने मूळ, खोड, पान असे भाग पडतात. त्याचसोबतच पुनरुत्पादनासाठी फुले आणि त्या फुलांचे नंतर रूपांतर फळामध्ये होते आणि याच फळामध्ये बिया तयार होतात आणि या बियापासून नवीन वनस्पती तयार होते. वनस्पतीच्या रचनेचे प्रामुख्याने 5 घटक पडतात. त्यामध्ये फूल, पान, फळ, खोड आणि मूळ. तर त्यातील पहिले घटक आहे फूल. त्याचा आपण अभ्यास करत आहोत. तर पहा, वनस्पतीतील सर्वात आकर्षक घटक आहे फूल, जे वेगवेगळ्या रंगाचे असतात, वेगवेगळ्या आकाराचे असतात. काही फुलांना किती सुगंध छान असतो आणि ही फुले आखूड किंवा लांब अशा देठाने खोडाशी जोडलेले असतात. आणि रिप्रोडक्शन साठी, पुनरुत्पादनासाठी एक महत्वाचे माध्यम म्हणजे हे फूल आहे. दुसरे घटक आहे पान. अन्न निर्मितीमध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे पान. आणि ह्या पानाचे मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. एक आहे साधे पान, सिंपल पान, जसे की जास्वंदाच्या झाडाचे पान. आणि दुसरा प्रकार आहे कंपाऊंड लीव्स, ज्याला संयुक्त पाने असे आपण म्हणतो. गुलाबाच्या झाडाची पाने ही पाने कशी असतात? पसरट असतात. वनस्पतीच्या रचनेतील तिसरा घटक आहे खोड. वनस्पतीची उंची आणि आकार हा खोडावरच अवलंबून असतो. अन्न बनवण्याची प्रक्रिया, अन्नाचे वहन, अन्न साठा आणि काही वनस्पतीमध्ये पुनरुत्पादनाची प्रक्रिया सुद्धा ही खोडामध्येच होत असते. वृक्षाच्या, वनस्पतीच्या इतर अवयवांना आधार देण्याचे काम हे खोड करत असते. आणि त्यानंतर चौथे घटक आहे फळ. तर मित्रांनो, वेगवेगळ्या आकाराची फळे असतात. काही फळामध्ये एक बी तर काही फळामध्ये अनेक बिया असतात. वाटाणा, घेवड्याच्या शेंगा हे सुद्धा फळेच आहेत. पाचवे घटक आहे मूळ. मूळ काय कार्य करते? तर माती घट्ट धरून ठेवण्याचे कार्य हे मूळ करते. त्यासोबतच वनस्पतीला आधार देण्याचे कार्य मूळ करते. त्यानंतर जमिनीतील पाणी आणि पोषक तत्वाचे शोषण करणे आणि वहन करण्याचे हे मुख्य कार्य मूळ करत असते. काही वनस्पतीमध्ये तर अन्न साठवण्याचे कार्य सुद्धा मूळ करत असते, जसे की गाजर, मुळा ही अन्न साठवणारी मुळे आहेत. 2 प्रकार पडतात. एक पहिले आहे सोटमूळ आणि दुसरे आहे तंतुमूळ. जास्वंद, वडाचे झाड हे सोटमुळाची उदाहरणे आहेत. तर कांदा, गवत ही तंतुमय मुळाची उदाहरणे आहेत. वनस्पतीच्या वर्गीकरणाची आवश्यकता. नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. मित्रांनो, वनस्पतीच्या वर्गीकरणाची आवश्यकता का बरं भासली असेल? आजपर्यंत लाखो वनस्पतींची माहिती जमा झालेली आहे. मग एक एक करून अशा सर्व लाखो वनस्पतींचा अभ्यास करणे हे थोडेसे गैरसोयीचे होईल. म्हणून वनस्पतींच्या या विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे व्हावे. त्यामुळे वनस्पतीचे वेगवेगळे अवयव, वनस्पतीची रचना, वनस्पतींची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यातील साम्य, भेद यांचे वर्गीकरण केलेले आहे, जेणेकरून वनस्पतींच्या विविधतेचा अभ्यास करणे आपल्याला सोयीचे जावे. कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञानाने प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले. सुरुवातीस त्यांनी तयार केलेल्या वर्गीकरणाची पद्धत ही सर्वत्र वापरली जात असे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, शाळेच्या परिसरामध्ये किंवा एखाद्या बगीचेमध्ये फेरफटका मारा आणि तुम्हाला आढळून आलेल्या वेगवेगळ्या वनस्पतींची एक यादी तयार करा. त्यांचे चित्रही काढा आणि वनस्पतींचे निरीक्षण करून मिळालेल्या माहितीच्या आधारे शेजारील प्रमाणे एक स्वतंत्र तक्ता तयार करा आणि वर्गात त्यावर चर्चा करा.
आता आपण वनस्पतींचे वर्गीकरण पाहूया. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर मित्रांनो, शेजारील चित्रामध्ये पहा वनस्पतीमधील विविधता. तर वनस्पतींचे जे आकार आहे, उंची आहे, यामध्ये भिन्नता आढळून येते आणि त्यावरून आपण सहज त्यांचे वर्गीकरण करू शकतो. मित्रांनो, वनस्पतींचा आकार आणि उंची हे वनस्पतीच्या खोडावर अवलंबून असते आणि वनस्पतींचे खोड, त्याचे आकार आणि उंची यावरून वनस्पतींचे 3 प्रकार पडतात: वृक्ष, झुडूप आणि रोपटे. ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. पहिला प्रकार आहे वृक्ष. तर पहा, आंबा, वड, चिंच या वनस्पतीमध्ये काय बरं साम्य आढळतं? तर या वनस्पती आकाराने मोठ्या असतात, त्यांचे खोड मजबूत आणि टणक असते आणि जमिनीपासून ठराविक उंची गाठल्यानंतर त्यांना फांदी फुटतात. त्यांना अनेक वर्षे फळे फुले येतात. अशा वनस्पतींना वृक्ष असे म्हणतात. वृक्षांचा आकार मोठा, उंची असते, तसेच ते बहुवार्षिक असतात. दुसरे घटक आहे झुडूप. तर मित्रांनो, गुलाब, कण्हेरी, घाणेरी यांसारख्या वनस्पतीमध्ये तुम्हाला काय साम्य आढळतं? तर काही वनस्पती ह्या जमिनीलगत वाढतात आणि जमिनीलगतच त्यांना फाटे फुटतात. त्यांची वाढ ही 2 ते 3 मीटर पर्यंत असते आणि वृक्षांच्या तुलनेत त्यांची उंची आणि आकार ही कमी असतो, परंतु त्यांचे खोड सुद्धा टणक आणि मजबूत असतात. त्यांच्या उदाहरणामध्ये आपल्याला जास्वंद, कण्हेरी, घाणेरी, गुलाब ही अशी झुडुपांची देता येतील. तिसरा प्रकार आहे रोपटे. तर मित्रांनो, मेथी आणि सदाफुली यामध्ये काय बरं साम्य आढळतं? रोपटी ही 1 मीटर ते 1.5 मीटर पर्यंतच उंच वाढतात. वृक्ष आणि झुडूप या वनस्पतींच्या तुलनेत रोपट्यांची जे खोड असते ते खूप लवचिक आणि हिरवी असतात. रोपट्यांचा जीवन कालावधी हे काही महिने ते 2 वर्ष असतात. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण वनस्पतींचे वर्गीकरण खोडाच्या आकार व उंचीनुसार वृक्ष, झुडूप आणि रोपटे हे आपण पाहिलेले आहेत. पुढचा घटक आहे वेल. तर मित्रांनो, भोपळा, कलिंगड, गारवेल, कावळी, द्राक्षे यांसारख्या वनस्पतींच्या वेली तुम्ही पाहिल्या आहेत का? तर पहा, काही वनस्पतींना वाढ होण्यासाठी आधाराची गरज असते, तर काही वनस्पती ह्या जमिनीवर पसरतात. मनी प्लांट सारख्या वनस्पतींची जी मुळे असतात ती हवाई मुळे असतात. काकडी सारख्या वनस्पतींना तर स्प्रिंग सारखे धागे असतात. तुम्ही पाहिले आहे का? त्यांचा उपयोग कशासाठी होत असावा? निश्चितच आधार घेण्यासाठी. तर या वेलींच्या खोडाला तुम्ही कधी हात लावून पाहिले आहे का? काय बरं जाणवेल तुम्हाला? की ह्या वेलींची जी खोडे आहेत ती अतिशय लवचिक, मऊ आणि हिरवी असतात. त्यामुळे वेलींची वाढ ही झपाट्याने होत असते. मित्रांनो, शेतामधील बाजरी, गहू, मक्का, मुळा, झेंडू ही पिके किती वर्ष जगतात माहितीये का तुम्हाला? माहिती मिळवा. तर मित्रांनो, ज्वारी, सूर्यफूल यांसारख्या वनस्पतींचे जे जीवनचक्र आहे ते एकाच वर्षात पूर्ण होते, म्हणून अशा वनस्पतींना वार्षिक असे म्हणतात. तर गाजर, मुळा यांसारख्या वनस्पतींचा जीवनकाल पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष लागतात, तर त्यांना द्विवार्षिक वनस्पती असे म्हणतात. जास्वंद, कण्हेरी यांसारखी झुडुपे, तर आंबा, गुलमोहर यांसारखे वृक्ष ही अनेक वर्ष जगतात. त्यांना अनेक वर्षे फळे फुले येतात, म्हणून त्यांना बहुवार्षिक वनस्पती म्हणतात. तर जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतींचे वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक असे प्रकार पडतात. तर सांगा बरं, फुलपाखरे आणि कीटक वनस्पतींच्या कोणत्या भागाकडे जास्त आकर्षिले जातात? फुले. अगदी बरोबर. तर ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती असे म्हणतात, म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट्स. आणि ज्या वनस्पतींना अजिबात फुले येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती असे म्हणतात, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. तर पहा, तर वनस्पतींचे फुल येण्यावरून आणि न येण्यावरून असे सुद्धा वर्गीकरण करता येतात. तर ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना पान, फूल, खोड, मूळ हे तर असतातच, पण ज्या अपुष्प वनस्पती आहेत त्यांना खोड, पान, मूळ असतीलच असे नाही. तर अजून एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की जगातील सर्वात मोठे फूल
हे इंडोनेशिया या देशामध्ये सापडते. तर त्या फुलाचे नाव आहे राफ्लेशिया अर्नोल्डी, ज्या फुलाचा व्यास सुमारे 1 मीटर पर्यंत आहे. आणि जगातील सर्वात लहान फुल, त्या फुलाचे नाव आहे वुल्फिया, ज्याचा व्यास 0.5 मिलीमीटर एवढा आहे ना मजेशीर आणि इंटरेस्टिंग गोष्ट. निसर्ग किती वैविध्याने नटलेला आहे पाहिलं. मित्रांनो, आपण वनस्पतींचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण कसे केले जाते ते पाहत आहोत. तर वनस्पतींच्या खोडाच्या वाढ आणि उंचीनुसार त्यांचे वर्गीकरण केलेले आपण पाहिले. त्यानंतर वनस्पतींचा जो जीवन कालावधी आहे त्यानुसार त्यांचे वर्गीकरण कसे केले, वार्षिक, द्विवार्षिक, बहुवार्षिक, ते आपण पाहिले. त्यानंतर वनस्पतीला फुले येतात का येत नाहीत, सपुष्प आहेत की अपुष्प, यानुसार आपण वर्गीकरण पाहिले. तर आता आपण वनस्पतींचे वर्गीकरण हे त्यांच्या अधिवासानुसार, म्हणजे त्या कोठे आढळतात, कोठे वाढतात, यावरून आपण त्यांचे वर्गीकरण पाहणार आहोत. मित्रांनो, डाळिंबाचे झुडूप कोठे वाढते, कमळ कोठे वाढते, पानकणीस कोठे वाढते, अमरवेल कोठे वाढते, निवडुंग कुठे वाढतात माहित आहे? तर वेगवेगळ्या ठिकाणी वाढतात. तर पहा, आपल्या सभोवती विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला वाढताना दिसून येतात आणि वनस्पतींचे त्यांच्या अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. मग त्यांचे अधिवासाचे ठिकाणी कोणते आहेत? जमीन, दलदलीचा भाग, पाणी, वाळवंट किंवा एखादा वटवृक्ष जरी असेल तर तो वटवृक्ष सुद्धा एखाद्या वनस्पतीचा अधिवासाचा ठिकाण असू शकतो. जसे की अमरवेल वटवृक्षावर वाढते. तर याप्रमाणे अधिवासानुसार वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते. तर आपण वनस्पतींचे वर्गीकरण हा भाग पाहिला. आता यानंतर आपण प्राण्यांचे वर्गीकरण कसे केले जाते ते पाहूया. प्राण्यांमधील विविधता आणि त्यांचे वर्गीकरण, डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन एनिमल. तर मित्रांनो, पर्यावरणात टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांनी निरनिराळ्या प्रकारचे आकार धारण केलेले आहेत. वनस्पतीप्रमाणे प्राण्यांच्या शरीर रचनेतही विविधता आढळून येते. पहा, डोळ्यांनी न दिसणारा अमिबा, आकाराने मोठा हत्ती, लहानशी गोगलगाय, पाण्यात पोहणारा मासा, आकाशात उंच उडणारी घार, भिंतीवर सरपटणारी पाल, फुलांभोवती फिरणारी फुलपाखरे आणि कीटके, ही सर्व प्राणी आहेत. आणि ह्या प्रत्येक प्राण्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. आणि ह्या प्राण्यांच्या शरीराच्या आतमध्ये अनेक इंद्रिय संस्था कार्यरत आहेत आणि त्या इंद्रिय कार्यसंस्थेमध्ये सुद्धा विविधता आढळून येते. प्राण्यांमध्ये डोके, मान, धड, शेपूट, त्यानंतर हालचाल करण्यासाठी हातपाय इत्यादी अवयव आढळून येतात आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळून येते. साप, सरडा, वाघ, मासा, गरुड, कोंबडी, खेकडा, माशी, गांडूळ, मगर, टोळ या प्राण्यांच्या शरीर रचनेत काय फरक आहे आणि त्यांच्या शरीरात एवढा फरक कशामुळे झालेला असेल? विचार करा बरं. प्राण्यामध्येही अन्नाच्या संदर्भात विविधता आढळून येते. प्राणी अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. ज्या ठिकाणी अन्न उपलब्ध होईल त्या ठिकाणी प्राणी आढळतात. आता पहा, प्राण्यांची अन्न मिळवण्याची जी पद्धत आहे आणि अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे त्यामध्ये सुद्धा विविधता आढळून येते. यामुळे देखील प्राण्यांच्या शरीर रचनेत फरक आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला आढळणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करा आणि त्यांची माहिती मिळवा आणि शेजारी दिलेला तक्ता मिळालेल्या माहितीच्या आधारे पूर्ण करा. प्राण्यांमधील विविधता तर आपण पाहिली. आता प्राण्यांचे वर्गीकरण कसे करता येईल ते पाहूया. त्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करूया. डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर घ्या. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली त्याचे निरीक्षण करा. काय बरं दिसते? डबक्यातील पाण्याच्या थेंबामध्ये सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यानंतर असंख्य प्रकारचे हालचाल करणारे सूक्ष्मजीव आपल्याला दिसतील आणि त्यामध्ये एक सतत हालचाल करणारा अमिबा हा सूक्ष्मजीव सुद्धा दिसेल. अमिबा प्रमाणे पॅरामेशियम हा सुद्धा एक पेशीय सूक्ष्मजीव आहे. एक पेशीला आपण युनिसेल्युलर असे म्हणतो. तर घोडा, अस्वल, कासव यासारखे अनेक प्राणी
बहुपेशीय प्राणी आहेत. तर प्राण्यांचे वर्गीकरण आपण एकपेशीय आणि बहुपेशीय प्राणी, बहुपेशीय प्राणी म्हणजे मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर अशा प्रकारे करतो. मित्रांनो, आपल्या पाठीच्या मध्यातून एक हाडाची माळ जाते, तिला काय बरं म्हणतात? पाठीचा कणा म्हणजे व्हर्टब्रल, बरोबर. तर यावरून सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केले जाते. ते कसे काय? तर पाठीचा कणा असणारे प्राणी यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात, म्हणजे व्हर्टब्रेट्स ॲनिमल. आणि ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नसतो अशा प्राण्यांना अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात, म्हणजे इनव्हर्टब्रेट्स ॲनिमल. साप, मानव, पक्षी, मासा, कांगारू ही पृष्ठवंशीय प्राणी आहेत. गोगलगाय, झुरळ, गांडूळ अशा प्रकारच्या प्राण्यांना पाठीचा कणा नाहीये, त्यामुळे त्यांना अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. मित्रांनो, अंडी घालणारे प्राणी कोणते आणि पिल्लांना जन्म देणारे प्राणी कोणते ते सांगता येतील का तुम्हाला? नक्कीच सांगता येतील. तर पहा, स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करणे म्हणजे पुनरुत्पादन होय, रिप्रोडक्शन होय. ते आपण मागील पाठामध्ये शिकलो आहोत. कोंबडी अंडे घालते, ती उबवते आणि काही दिवसानंतर त्याच्यातून पिल्लू बाहेर जन्माला येतो. गाय वासराला जन्म देते आणि वासराची वाढ ही गायीच्या शरीरामध्येच होत असते. प्रजनन प्रकारानुसार अंडज म्हणजे ओविपरस, अंडज म्हणजे ओविपरस आणि जरायुज म्हणजे वविपरस असे दोन प्रकार पडतात. मित्रांनो, घोडा, अस्वल, कासव, सुसर, मासा, हरिण, बेडूक हे प्राणी कोठे आढळतात बरं? त्यांच्या राहण्यावरून, त्यांच्या अधिवासावरून ते कोठे आढळतात यावरून त्यांचे वर्गीकरण केले जाते. जसे की जमिनीवर राहणारे प्राणी त्यांना आपण भूचर असे म्हणतो, टेरेस्ट्रियल ॲनिमल. आणि जे प्राणी पाण्यात राहतात त्यांना ॲक्वाटिक ॲनिमल, जलचर असे आपण म्हणतो. परंतु काही प्राणी हे जमिनीवर सुद्धा राहतात आणि पाण्यात सुद्धा राहतात, त्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात, म्हणजे ॲम्फिबियस ॲनिमल असे आपण म्हणतो. घार, गरुड, कावळा, फुलपाखरे, मधमाशी हे विविध ठिकाणी जरी राहत असले तरी त्यांचा संचार हवेमध्ये असतो, म्हणून त्यांना खेचर असे संबोधले जाते. इंग्रजीतून त्यांना एरियल मोड ऑफ लाईफ असे म्हणतात. तर मित्रांनो, आपण या पाठामध्ये काय पाहिलं तर वनस्पती आणि प्राणी यामध्ये मोठ्या प्रमाणातील विविधता आपल्याला पाहायला मिळते. तरी सुद्धा प्रत्येक वनस्पती आणि प्रत्येक सजीव यामध्ये खूप वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि या वनस्पती आणि प्राणी यामधील विविधता आपण सर्वांनी जपायला हवी. वनस्पतींचे खोडांचे आकार व उंची, तसेच वनस्पतींचा जीवनक्रम कालावधी, तसेच त्यांचा अधिवास यावरून वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते. प्राण्यांचे पेशी रचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धती आणि अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.